भारताकडून पुन्हा एकदा ड्रोनने हल्ले। आताच्या घडीची महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत। पीओकेतल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवरती भारताने ड्रोन हल्ले जे आहेत ते करायला सुरुवात केलेली आहे। दहशतवाद्यांना भारताकडनं लक्ष्य केलं जातंय। भारताकडनं कधीही पाकिस्तानची पहिल्यांदा कळ काढण्यात आली नाही, परंतु पाकिस्तान जे आहे ते वेळोवेळी भारताला जे आहे ते खिजवण्याचा प्रयत्न करतो। आज देखील भारताला जे आहे ते खिजवण्याचा प्रयत्न केला आणि भारतातल्या 4 राज्यांमध्ये 26 शहरांना पाकिस्ताननं लक्ष्य केलेलं होतं आणि त्यानंतर भारत गप्प बसेल असं पाकिस्तानला वाटलं असेल, परंतु भारतानं सडेतोड उत्तर जे आहे ते द्यायला सुरुवात केली आहे। जलालपूर, सियालकोट, खेरनार मध्ये आता भारतानं ड्रोन हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्यास आता भारतानं सुरू केलेलं आहे। पीओकेतल्या अतिरेक्यांचे कॅम्प देखील आता उद्ध्वस्त केले जात आहेत। पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी निष्पापांचे प्राण घेतले आणि त्यानंतर भारतानं 9 दहशतवादी तळ जी आहेत ती उद्ध्वस्त केलेली होती। त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या भारतावरती ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केलं, परंतु त्याच पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं होतं की जशास तसं उत्तर हे पाकिस्तानला दिलं जाईल। जर पाकिस्ताननं एस्केलेशन केलं, म्हणजे जर पाकिस्तानने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा अधिक तीव्रतेनं भारत हा उत्तर देईल। पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात आमचा हा लढा नाही, आमचा लढा दहशतवादाच्या विरोधात आहे। पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचतोय हे सांगण्याचं आहे। त्यांची दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून भारतानं हे जगासमोर दाखवून दिलं की होय, पाकिस्तान दहशतवादाला पोचतोय। आणि ज्या वेळेला आता पाकिस्तानकडून आपल्या LOC वरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे, धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जात आहे, त्यावेळेला भारतानं जे चोख प्रत्युत्तर दिलंय ते प्रत्युत्तर दिलेलं आहे ते म्हणजे पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या तळांवर, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ड्रोनने हल्ले करून। सियालकोट, जलालपूरमध्ये भारताकडून जे आहेत ते ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। खैरान कॅम्पवरतीही भारताकडनं ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। पीओकेतील दहशतवादी ठिकाणांवरती लक्ष करण्यात आलं आहे। नवीन अपडेटेड बातमी आलेली आहे। LOC आणि इंटरनॅशनल बॉर्डरवरती भारतीय दूतावासाकडून आता भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येत आहे। भारतीय सेना कुठेही मागे पडलेली नाही। पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे LOC वरती आणि त्याला त्याच पद्धतीनं भारतीय सेना उत्तर देते आहे। भारतीय सेना कुठेही कमी पडलेली नाही आणि हीच आत्ताची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। पाकिस्तान पूर्णपणे बिथरलेला आहे। पाकिस्तान जरी आमच्या नागरी वस्त्यांना टार्गेट करत असला, सर्वसामान्य माणसाला टार्गेट करत असला, तरी भारताचं लक्ष फक्त आणि फक्त एकच आहे, ते म्हणजे दहशतवादाचा कंबरडं मोडणं, दहशतवाद्यांचे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त करणं। हे पुन्हा एकदा भारतानं दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे पीओके मध्ये ज्यावेळेला हल्ले केले जात आहेत, भारताकडून ज्यावेळेला ड्रोन डागले जात आहेत, ते ड्रोन नागरी वस्त्यांवर नाही तर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जे आहे ते डागले जात आहेत। सियालकोट, जलालपूरमध्ये भारतानं पाकवर प्रतिहल्ला केलेला आहे। सियालकोटमधली दृश्य जी आहे ते समोर येत आहेत। भारतानं कशा पद्धतीने आपले ड्रोन डागलेले आहेत, मिसाईल डागलेले आहेत, त्याची दृश्य जी आहे ती आता समोर येत आहेत। पाक व्याप्त काश्मीरमध्ये आता भारताकडून जोरदार प्रतिहल्ला केला जातोय। जलालपूर, सियालकोट, खैरनार मध्ये भारतानं ड्रोन हल्ले चढवलेले आहेत। पाकिस्तानात घुसून आता पाकिस्तानची जागा दाखवून देण्यात येते। जम्मू सेक्टरमध्ये भारताचा पाकिस्तानवर जोरदार प्रतिहल्ला पाहायला मिळतोय। जम्मू सेक्टरमधून आता भारतानं पाकिस्तानवरती जोरदार प्रतिहल्ला जो आहे तो चढवायला सुरुवात केलेली आहे। LOC वरती पाकिस्तानकडनं जो आहे ती शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येते, त्याला आता भारत सडेतोड उत्तर देतोय। भारताकडनं जोरदार गोळीबारानं जो आहे त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे। पाकिस्तान ज्या पातळीवरती भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय त्या पातळीवरती भारत पाकिस्तानला त्याची जागा दाखवतोय। जम्मू काश्मीर मधली ही बातमी आपण आता सध्या पाहतो आहोत। LOC आणि इंटरनॅशनल बॉर्डरवरती भारतीय सैन्याकडनं जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते पाकिस्तानला देण्यात येत आहे। भारताचं फक्त एक आणि एकच लक्ष आहे, ते म्हणजे दहशतवादाविरोधातला लढा, दहशतवाद्यांची तळं जी आहे ती उद्ध्वस्त करणं, दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणं। पाकिस्तान जे आहे ते दहशतवादाला पोचतोय याचे पुरावे सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय लष्कराकडून